लोकसभा निवडणुकीत विशेषतः मुस्लिम समाजाच्या मतदानावरून भाजपनं एक सातत्यानं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। तो काय होता? वोट जिहादचा। त्यावरून बरंच राजकारण महाराष्ट्रात रंगलं। मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला मतदान एक गठ्ठा मतदान भाजपच्या विरोधात केल्याचा दावा करण्यात आला। आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा मतांची टक्केवारी वाढली। मुस्लिम मतदारांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात मतदान केलं का? मुस्लिम समाजाचा कौल नेमका कुणाला मिळणार आहे? लाडकी बहीण योजनेचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार आहे का? असे कितीतरी तर्कवितर्क लावले जात आहेत। रिपोर्ट बघूया। बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केलं। जवळपास 3 दशकांनंतर मतदान 65% पुढे गेले। विशेष म्हणजे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालं। मुस्लिम समाजाचा वरचष्मा असलेल्या भागांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षवेधी आहे। मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुस्लिम समाजानं भरभरून मतदान केलं। अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। भायखळा, नागपाडा, आगरीपाडा, जोगेश्वरी, चांदिवली, फिल्टरपाडा, पठाणवाडी या भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली होती। त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। मुस्लिम मतदार, मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणामध्ये काल संध्याकाळी तुम्ही बघितलं तर 4 नंतर रांगा लागलेल्या होत्या अक्षरशः कसब्यामध्ये आणि कॅन्टोन्मेंटमध्ये। त्यामुळं एकूण ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या जास्ती आहे त्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक गठ्ठा मतदान केलेलं दिसत आहे। लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम तर नाही ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली। महिला वर्गाच्या मतांचं गणित लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी ही खेळी केली आणि त्यामुळेच महिला वर्ग मतदानाला बाहेर तर पडला नाही ना, असाही एक तर्क दिला जातोय। खरं तर लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक ठरलं। अनेक मतदारसंघात मुस्लिम मतांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता। लोकसभा निकालानंतर सत्ताधारी महायुतीनं मुस्लिम समाजावर वोट जिहादचा आरोप केला होता आणि त्यावरून बरंच राजकारणही रंगलं होतं। विधानसभेतही मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक ठरणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि हे सगळे